आज आपलं बोलणं अचानक विशाल कडलक भाऊ सोबत होईल मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. तर रामकृष्ण हरी मंडळी, आपल्याला आज सकाळी सकाळी दगड भरायचं काम लागलं होतं. कारण की तुम्हाला तर माहितीच आहे, आपलं बोरचं सामान येऊन पडलेलं आहे. फिटर लोक पण आलेले होते आणि त्यांनी पटकन फिटिंग सुद्धा चालू केली. जवळजवळ अर्ध्याच तासात अर्ध्याच्या वरती काम झालेलं होतं. आपल्याला बाहेर जायचं होतं म्हणून आपण आहे ना वैरण काढी वगैरे करून घेतली, सर्व कामं वगैरे आटपून घेतले आणि आपण निघालो होतो चांदवडच्या दिशेने. आज शनी अमावस्या असल्यामुळे आम्हाला दर्शनाला जायचं होतं शनिदेवाच्या. मला तर काही जागेचं नाव माहित नाही, तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा. इथं पोहोचल्यानंतर मस्तपैकी दर्शन वगैरे करून घेतले. त्यानंतर आम्ही आलो होतो इच्छापूर्ती गणपती मंदिरात. तिथं पण एकदम मस्तपैकी दर्शन वगैरे झाले. त्यानंतर आम्ही चांदवडची फेमस देवी म्हणजेच रेणुका मातेच्या दर्शनासाठी आलो होतो. पटकन दिवशी नारळ वगैरे घेतलं. मध्ये घुसल्यानंतर बघितलं तर मोक्कार अंधार होता. भरी तर देवीच्या ठिकाणी लाईट होती, नाहीतर दर्शनच झालं नसतं. त्यानंतर घरी येऊन बघितलं सोलारची मस्त फिटिंग वगैरे झाली होती आणि पाणी पण आलं होतं. मधली व्हिडिओ न दाखवण्याचं कारण म्हणजे आपल्या फोनची ना बॅटरी डाऊन झालेली होती. संध्याकाळी मस्तपैकी दूध वगैरे काढून घेतले आणि अचानक भयानक मध्ये झाला विशाल दादांची फोन. विशाल दादांनी मला फुल मोटिवेशन केलं ब्लॉगिंग बद्दल. विशाल दादा पण सपोर्ट करताय तर तुम्ही पण करा. चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.